एका नवीन उद्योगाचं उद्घाटन करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना निमंत्रित करून आणि अतिशय दणदणीमध्ये हे शुभारंभ करावा अशी आमच्या शरद पाटलांची आणि ईशान कनसले यांची इच्छा होती। परंतु वेळेअभावी या ठिकाणी दादांना या ठिकाणी येणं शक्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवतो आणि मला दादांच्या वहिनीमार्फत निरोप आला की धुळ्याच्या त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊन या। दादांचा निरोप आला की आमची सर्वांची एक टीम म्हणून या ठिकाणी त्यांचा आदेश हा आम्हाला सावध असतो। त्यामुळे आम्ही तात्काळ 4 दिवसापूर्वीच मी श्यामला या ठिकाणी सांगितलं की मी त्या उद्घाटनाला येणार आहे। दादांनी मला सांगितलं नियोजित कार्यक्रम हा माझा उद्घाटनाचा होता। नंतरच्या काळामध्ये काय सुरू झालं काय झालं तो भाग आलाय, तो भाग वेगळा आहे। पण तो आपल्या एका सहकार्याला आपल्या एका साथीदाराला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसाला प्रगती करण्यासाठी प्रोत्साहनात्मक जर या ठिकाणी राज्य सरकारकडून आपण जाऊ शकलो तर तो वेगळा आनंद त्या कुटुंबाला आणि या तालुक्याच्या जनतेला पण या ठिकाणी निश्चितपणे होतो। आणि त्यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला। कालपर्यंत अनेक लोकांच्या मनामध्ये संशय होता की मी येईल की नाही येणार, परंतु माझा स्वभाव मोकळा आहे। एखादी गोष्ट कमिटमेंट केली की मी ती गोष्ट कधी या ठिकाणी सोडत नाही। जो शब्द आहे ते शब्द आहे। माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही कोणाला असं विचारलं की मी एखादा शब्द दिला, माझे ते लोक फक्त शब्दच मागतात, त्यांना माहिती हा माणूस शब्द पुरा करतो। त्यामुळे मी शब्द दिला की शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। जरी काही प्रसंग असले तरी मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे। मला कुटुंब, मला आयोजकाची मला कल्पना आहे की एखादा प्रमुख पाहुणा जर या ठिकाणी कार्यक्रमाला आला नाही त्या आयोजकाचा, त्याच्या कुटुंबियाचा, त्याच्या नातेवाईकाचा किती हिरमोड होतो हे मी समजू शकतो। त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। मला मनापासून आनंद झाला। मुलगा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करू शकतो हे चांगलं उदाहरण महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी असू शकतं। आणि म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी सर्वांनी एकत्रितपणे येऊन आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत। व्यासपीठावरच्या सर्व मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत। माझ्या सुद्धा मनापासून जे शुभेच्छा आहे। अशाच प्रकारे जीवनामध्ये प्रगती करायची शिका। शेवटी आपल्याला नुसतं शेती ह्या विषयावर राहून परवडणार नाही, तर शेतीला पूरक असे व्यवसाय शोधावे लागतील आणि त्याशिवाय आपल्याला सर्वाईव्ह होता येणार नाही। त्यामुळे पूरक व्यवसाय जेवढे मिळतील तेवढे आपण या ठिकाणी स्वीकारले पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, जीवनामध्ये यश या ठिकाणी प्राप्त केलं पाहिजे। तर शेवटी परिस्थिती बदलत चालली, वातावरणामध्ये बदल। आताच श्याम कनसलेंनी सांगितलं की शरद पाटलांनी पण सांगितलं की 21 दिवस झाले जवळपास एक पाण्याचा थेंब पण या ठिकाणी नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ सावट या जिल्ह्यावर या ठिकाणी निर्माण झालेलं दिसतंय। कदाचित दुबार पेरणीचं संकट सुद्धा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जीवनामध्ये भोगावतं की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे। पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एक 2-4 दिवसामध्ये पाऊस नाही आला तर आमचं शेती विभाग हा दुबार पेरणीसाठी लागणारं बी बियाणं, खतं, औषधं यासाठी सुद्धा मागे राहणार नाही। यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रयत्न करेल। शेवटी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी त्यांना मदत करू शकलो नाही, त्यांच्या पाठीशी उभा राहू शकलो नाही तर त्या खात्याचा, त्या व्यक्तीचा, त्या याचा उपयोग होत नाही। त्यामुळे वेळेवर आमच्या शेतकरी बांधवांना मदत झाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। आणि त्यामुळे या ठिकाणी युरियाचे शॉर्टेज आहे, डीएपीचे शॉर्टेज आहे, अशा प्रकारची तक्रार सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे आली। मी माझ्या कृषी अधिकाऱ्यांना आजच सांगू इच्छितो की 2 दिवसामध्ये छापे मारा, जिथे पण तुम्हाला युरिया सापडेल तिथे आणि ताबडतोब दाखल करा। जो कोणी माणूस किती मोठा माणूस असला त्याची गय करण्याची गरज नाही। 2 दिवसामध्ये युरिया आणि डीएपी या शेतकऱ्यांना, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्राप्त झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी। किंबहुना मी जिल्हाधिकाऱ्यांशी जाताना बोलणार आहे, त्यांना सांगणार आहे की तुम्ही या दृष्टिकोनातून तात्काळ लक्ष घाला आणि जे काही युरियाने साठवणूक केली असेल, साठेबाजी केली असेल युरिया किंवा डीएपीची, त्या संदर्भात तात्काळ या ठिकाणी आपण या ठिकाणी ऍक्शन घ्यावी
आणि संबंधित दोषी व्यक्तींवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी. कोणालाही हे सरकार पाठीशी घालणार नाही, कोणालाही पाठीशी घालण्यात काही प्रश्नच येत नाही.